श्री स्वामी समर्थ। मी श्री श्री सद्गुरु दादा महाराज वंदनीय सौ ताई माऊली मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि वराळे साहेब यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो। आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। शिवापूर शाखेचे प्रमुख पुरंदरे परिवारापैकी कोण इथं असतील तर त्यांनीही पुढे इथे यावं आणि खडकी शाखेचे प्रमुख कांचनताई हरिहर त्यांनाही मी इथं पुढे आमंत्रित करतो। त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 11 जानेवारी 2024 म्हणजे हा दुसरा गुरुवार या वर्षातला, बरोबर ना? 7च्या पुढे गेला म्हणजे 11 नाही ना? समोर आपण बसल्यानंतर जरा थोडस भीती वाटते। दुसरा गुरुवार आणि आज मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आणि तिथी आहे मार्गशीर्ष अमावस्या। मार्गशीर्ष अमावस्या ह्याला कर्नाटक बाउंड्री महाराष्ट्र बाउंड्री साधारणतः मराठवाड्यातले जर कोण असतील इथं लातूर उस्मानाबादचे तर त्याला आजच्या अमावस्याला काय म्हणतात माहिती आहे ना? वेळ अमावस्या। भजी तिंदरे नेलं धाराशिव तर तर असं आहे की वेळ अमावस्या म्हणजे काय हो? म्हणजे हा खरं त्या भागामध्ये हा मोठा सण म्हणून साजरा केला जातो। इतका मोठा की शासकीय सुट्टी आहे तिथे, स्थानिक सुट्टी, लोकल हॉलिडे। वराळे साहेब हो 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 आणि बिदर बसव कल्याण या भागामध्ये किंवा आपण ह्या इकडच्या बाजूला कोल्हापूर भागामध्ये निपाणी त्यानंतर इकडं मिरज अथणी जमखंडी ह्या भागामध्ये संपूर्ण ह्या ठिकाणी हा वेळ अमावस्या म्हणून साजरा केला जातो। तर ह्याचं काय थोडक्यात असं असं की शेतामध्ये पीक आलेलं असतं चांगलं, ऋणातून उतराई होणे, पूर्ण ऋणातून कधीच कोणाची उतराई होऊ शकत नाही। आपण कोणाचीही उतराई पूर्णपणे होऊ शकत नाही, ना माता पिता ना गुरु। प्रत्येक वेळी भेटलेले वेगवेगळे गुरु त्यांच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होत नाही। पण फक्त ऋण कमी करण्यासाठी आपण त्यांच्याबद्दल आदराने जी आपली वर्तणूक असते, आपली वागणूक असते किंवा एक भाव जो असतो तर तो भाव त्यांच्या चरणी अर्पण झाला तरी त्यांना त्याचं समाधान मिळतं। तर धरणी माता आपल्याला भरभरून देते आणि वेळ अमावस्या म्हणजे आलेलं पीक असतं शेतामध्ये, रानमेवा म्हणतात, चवळीच्या शेंगा, तुरी, भुईमूग, असं हे सगळं एकत्र केलं जातं आणि ताक आंबवलं जातं। ताक ते आंबील जे करतात, आंबील आता उन्हाळ्यामध्ये आपण आंबील करतो ते नाचणीच्या पिठाची करतो आंबील, आणि यावेळेस कसं थंडी असते ना जरा, मग ज्वारीच्या पिठाची आंबील करतात। डाळीच्या पिठामध्ये ते सगळं काढून ते एकत्र करून ती जी भाजी केली जाते त्याला भाजीला म्हणतात, त्याला भज्जी असा शब्द आहे। आठवलं का सगळं? आठवडे यायला लागले सगळं तिथल्या शेतातल्या। त्यात खूप मोठा सण असतो तो, तर तो सण एकदा आपण अनुभवायला पाहिजे। कोणाचं जर शेत जर असेल तर त्यांची जर कृपा झाली आणि सद्गुरूंची जी अनुमती मिळाली तर हे मात्र नक्की होऊ शकेल। कारण फक्त वेळ अमावस्यालाच होत नाही तर परत नंतर सुद्धा असा हा कार्यक्रम चालू असतो। श्री स्वामी समर्थ। आज
जी अमावस्या ज्या म्हणतो, गुरुवार आणि अमावस्या हा लक्ष्मीचा दिवस, लक्ष्मीचं पूजन केलं जातं. मार्गशीर्षातल्या गुरुवारी सुद्धा लक्ष्मीचंच पूजन केलं जातं. समोर स्वामींच्याकडे बघितल्यानंतर मला असं दिसतं अतिशय प्रसन्न रूप. इकडं थोडंसं म्हणजे समोर एक आणि इकडं डाव्या बाजूला एक असं थोडंसं हे होतं. इथं लक्ष्मीनारायण आणि तिथं ब्रह्मांड नायक असंही दिसतंय. अतिशय तेजस्वी रूप दिसते आणि तो पोशाख जो आहे अतिशय खुलून दिसतोय. आणि मला सांगायला आनंद, अभिमान, त्या सर्व गोष्टी असं वाटतात की हा पोशाख जो आहे तो आपल्यातले परम स्वामी भक्त जे आहेत, परेश नाडगौडा आणि वैशालीताई नाडगौडा, त्यांनी हा पोशाख हा स्वामींच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्यांची सेवा ही इथं रुजू झालेली आहे. आणि पण त्यांनी मला सांगितलं होतं बरं का, सांगू नका म्हणून सांगितलं होतं, पण मला दादाने सांगितलं म्हणून. श्री स्वामी समर्थ, आपल्याला बोलायचंय, या. हो हो, या ना. हा, या. पैशाने काय बोलतात इथे, एक मिनिट पैसे त्यांच्याकडे देतो. श्री स्वामी समर्थ. आता प्रथम मी एक अनुभव सांगते की आता जस्ट आम्ही तिथे सगळेजण शांत काकांचं ऐकत होतो, काका काय बोलतायत ते, आणि मंदिरातली घंटा वाजली. कशी म्हणजे एखादी व्यक्ती येऊन जशी वाजवतो ना, मोठा आवाज आला आणि सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं की अरे एकदम घंटाचा आवाज कुठून आला, म्हणजे एकदम अंगावर शहारे आले. हा आत्ताचा जस्ट अनुभव आहे सगळ्यांना तिथला. आणि हो आणि पोशाख म्हणजे आणलाय मी फक्त, पण माझा भाचा असतो अमेरिकेला आणि MS झालाय तो 2 वर्ष झाली. पण त्याच्या मागचं सगळं श्रेयस इथं आपल्या स्वामी समर्थ आणि दादा महाराजांना मी देते की त्यांच्या म्हणजे मार्गदर्शनाने त्यांनी सगळी इथून सेवा केली. त्याला तिकडे जायला मिळालं, तिथं चांगला जॉब पण त्याला मिळाला. काल त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर तिकडनं त्यांनी मला सांगितलं होतं की फक्त तू स्वामींना पोशाख तिथं आणून आजच्या दिवशी घालायला दे म्हणून. तर हे माझ्या भाच्याने आणलेलं पोशाख. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यांच्या भाच्याच्या लग्नाचा वाढदिवस होता, तर आपण काही करू शकत नाही, फक्त आपण अभिनंदन करू शकतो टाळ्या वाजून. आपल्या भाच्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि श्री स्वामी परमपूज्य अण्णा महाराज आणि लक्ष्मीनारायण यांचे आशीर्वाद अखंडपणे आत्ता आहेतच, ते तसेच कायम राहत अशी आमच्या सर्वांच्या तर्फे मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे महाभाग्यवान सेवेकरी आणि आमच्या मंदिराचे जे आधारस्तंभ आहेत, 4 खांब असतात ना, त्यातल्या 1 खांब, 2 खांब इथं समोर आहेत बघा माझ्या, आणि 2 खांब इकडे तिकडे कुठंतरी आहेत. एक फलटणला आहेत, एक शिवाजी आश्रम सोसायटीमध्ये आहेत. तर ते आधारस्तंभ जे आहेत, माननीय श्री सत्यवानजी वराळे साहेब आणि त्यांच्या सहचारिणी सावित्रीताई यांना मी इथे आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा कृपया आपण यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. या आपल्या मार्गातील, स्वामी मार्गातील, गुरु मार्गातील श्रेष्ठ अधिकारी, म्हणजे आम्ही फक्त एवढंच म्हणतो श्रेष्ठ अधिकारी, त्यांची शक्ती, त्यांचे काय जे आहेत ते फक्त त्यांनाच माहिती. असे रानडे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांना मी इथं आमंत्रित करतो. कृपया आपण आपले विचार किंवा आपलं मार्गदर्शन आम्हाला द्यावं. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी याच्यासाठी मुद्दाम इथं आलो. आम्ही गेल्या शनिवारी आम्ही नांगरे दादा, मी आणि नंतर वाळुंजकर काकांचे काही भक्त असे आम्ही 5 ते 6 जण आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. माझी खूप इच्छा होती की त्यांचे जे गुरुबंधू आहेत त्यांना भेटायची. ते वळसंगच्या इथे आचेगाव म्हणून आहे, त्या गावी ते राहतात. तर ते गेले 3-4 वर्ष मी त्यांना म्हणतो आपण जाऊ. तर ते म्हणले की नाही, ह्या वेळेला योग आलाय, आता आपण उद्या सकाळीच निघू. म्हणून आम्ही सगळे शनिवारी निघालो. 6 वाजता निघालो, 12पर्यंत अक्कलकोटमध्ये गेलो. तिथं समाधीचं दर्शन वगैरे घेतलं, प्रसादाचं जेवण केलं आणि त्या गुरुबंधूंकडे गेलो. ती विभूती म्हणजे खरंच विभूती आहे. त्यांनी हिमालयामध्ये जाऊन बऱ्यापैकी तपश्चर्या केलेली आहे आणि ते उच्च कोटीतले साधक आहेत. त्यांना कोटी प्रणाम आत्ताच. तर त्यांची मुलाखत अशी झाली. तर ते मी मग काही लोकांना मग ते फेस रिडिंगच सांगतात, तुम्हाला काय होतंय, तुमचं काय व्हायला पाहिजे, ते असं सगळ्यांना सांगत होते त्यांच्या आलेल्या लोकांना. आणि वाळुंजकर काका म्हणले ते माझे काय गुरुबंधूच आहेत. मला काय एवढं म्हणले की तुझी जी सेवा चालू आहे ती चालू ठेव, बाकी मग पुढचं पाहू. अशा याने गेलो. पण ते इतके साधक आहेत की ते वळसंगमध्ये शिक्षक होते, त्याचं मग मुख्याध्यापक झाले. पुढं ते अजून काही बरंच शिकले आणि ते नंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये प्राईम मिनिस्टरच्या कुठल्या कमिटीमध्ये ॲडवायझर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने उच्च शिक्षित होते आणि अध्यात्मात तर ते खूपच पुढे गेलेले आहे. ते तुमचं भविष्य म्हणजे फेस रिडिंगवरनंच सांगतात कोण येणार आहे, काय येणार आहे. ते म्हणे ही विद्या कुणालाही येऊ शकते, तेवढं तपश्चर्या करणं भाग आहे. एक ठराविक वेळेमध्ये नामस्मरण करत राहिलात तर हे तुम्हाला आपोआप यायला लागतं. त्याला काय कुणाची गरज नसते. स्वामींसारखे सद्गुरू जे असतात ते तुमच्या पाठीशी राहतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. फक्त सद्गुरू कसा निवडायचा हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे. सद्गुरू काय करतो, तुम्हाला तळ्यापर्यंत नेतो. पाणी पिणं न पिणं हे त्या व्यक्तीच्या हातात आहे. त्याच्या प्रारब्धात जर पाणी पिणं नसेलच तर तो पिणारच नाही. तो म्हणेल मी तुला त्या वाटेपर्यंत नेलं पण तुझं हे झालं नाही. म्हणून आपण निराश न होता सद्गुरूला शोधासाठी न जाता सद्गुरू आपल्याला शोधत येईल असे इतकी तपश्चर्या आपण केली पाहिजे. तपश्चर्या म्हणजे दादा म्हणतात तसं नामस्मरण तुम्ही सतत चालू ठेवा. नामस्मरणाने तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, निगेटिव्हिटी दूर जायला लागते आणि तुम्हाला त्याची अनुभूती प्रत्येकाला यायला लागते. तसं मी एक साधा सेवक आहे, ते स्वामी सांगतात तसं करत गेलो, त्याप्रमाणे मला बऱ्यापैकी अनुभूती आली आणि अशा लोकांचं मार्गदर्शन मिळते. आता ते आचेगावला ते सद्गुरू म्हणाले की तुम्ही परत या पुढल्या महिन्यात, त्यावेळी तुला आणखीन काही सांगतो. अशा तऱ्हेने माझा तरी उत्कर्ष झाला, प्रत्येकाचा तसा उत्कर्ष व्हावा ही माझी मनापासून स्वामीचरणी प्रार्थना आहे. आणि दादा महाराजांचं नंतर हल्ल्या साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला इथं वेळोवेळी मिळत असतं, त्याचं अनुसरण तुम्ही करा आणि हल्ल्या आणि दादा महाराजांसारखेच तुम्ही बना अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. रानडे काकांनी सांगितलं की नाम म्हणजे कायमच सांगत असतात जे सद्गुरू दादा महाराज, नाम घ्या. नामावर जोर पाहिजे. नाम हे कसं मनाविरुद्ध आहे. नाम हे मनाविरुद्ध आहे. पण नाम घेतल्याने आपल्याला आनंद मिळतो, मनाला समाधान मिळतं, प्रसन्नता लागते. हे सद्गुरूंचंच वाक्य बरं का, म्हणजे आपलं कुठून इकडनं तिकडनं उचलून घेतलेलं वाक्य ते त्यातलं हे वाक्य ते सद्गुरूंचं वाक्य. आणि रानडे काका म्हणतात मी काय ह्याच्यातल्या भक्ती मार्गातला असा काही हे नाही, फक्त असं लोखंड होऊन सद्गुरूंच्या जवळ गेलो मग माझं जीव ह्याच्यातच होणार आहे नक्की. सोन आपण लोखंड होऊन परिसाकडे जायचंय,
हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. श्री स्वामी समर्थ. आता माझ्या समोर जे बसलेले आहेत, बाबूजींचा चेहरा ज्यांचा आहे आणि आवाजही तसाच आहे असे खरे काका आज बऱ्याच दिवसांनी इथं आले. आणि खरे काकांना मी इथं आमंत्रित करतो की आपली गायन सेवा स्वामींच्या चरणी आपण रुजू करताना आम्हा सर्वांना खूप खूप आनंद होतो. श्री स्वामी समर्थ. रानडे काका, खरे काका. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीनारायणा नमस्कार मी करतो. आमची लायकी नाही तेवढी पण मी नमस्कार करतो. आणि मग माझा जे काही छोटीशी साधन आहे स्वागत एक माळुकरांचा अभंग आहे तो की भक्ती काय असते. आणि भक्ती करत असताना तुम्ही देवाला सुद्धा लाजवता असं माळुकरांचं म्हणणं आहे, माझं नाही. तर ते या अभंगात त्यांनी म्हटलं. तर पुंडलिकाच्या वरती हा अभंग आहे. लाडक्या पुंडलिका भेडी, लाडक्या पुंडलिका भेडी, थांबला देव वाळवंडी, थांबला देव वाळवंडी, लाडक्या पुंडलिका भेडी, थांबला देव वाळवंडी. माय पित्यांची करिता सेवा, माय पित्यांची करिता सेवा, पुंडलिका जो कसा दिसावा, अर्ध्या रात्री घेत विसावा, जोडबे करी कानोडी, थांबला देव वाळवंडी. माझ्या कपासाठी काहीतरी करा. लाडक्या पुंडलिका भेडी, थांबला देव वाळवंडी. थकली कुजबुज जेव्हा थोडी, पांघर घाली सुत पासोडी, थकली कुजबुज जेव्हा थोडी, पांघर घाली सुत पासोडी. थकली कुजबुज जेव्हा थोडी, पांघर घाली सुत पासोडी. वळता किंचित मानवाकडे, पाहिला श्रीधर जगदेडी, थांबला देव वाळवंडी. एक असा प्रोटोकॉल असा आहे की जो सिनियर एक्झिक्युटिव्ह असतो तो ज्युनियरला ऑर्डर करू शकतो. ज्युनियर हॅज टू ओबे हिम, तो त्याला ऑर्डर करू शकतो. पण माळुकरांचं म्हणणं उलट आहे. त्यांचं म्हणणं असं नाही आहे आमचा पुंडलिक देवाला ऑर्डर करतो असं ते म्हणतात. तर कसं ते ऐका, त्याने त्याला कुठे वगैरे मी माझ्या आईवडिलांची सेवा मी करतोय, तुम्ही माझ्या मध्ये येऊ नका, मी काय सांगतो ते ऐका असं म्हणून तो त्यांना ऑर्डर करतो. याचं कारण ही जी भक्ती आहे ती त्या टिपलेला गेलेली असते की परमेश्वर तो नाही म्हणत नाही. सारे मग 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 देवा येथून उठू कसा रे, जागी होतील माता पितरे भक्ता. शब्दामुळे सांगून सारे फेकिली विठहरीसाठी, थांबला देव वाळवंडी, थांबला देव वाळवंडी. लाडक्या पुंडलिका भेडी, लाडक्या पुंडलिका भेडी, थांबला
देव वाळवंडी. कपामुळे कधी हॅलो, आत्ताचाच अनुभव सांगतो. तुम्ही 1-2 क्षण अगदी डोळ्याची पापणी न हलवता जर महाराजांच्याकडं पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष्मीच्या रूपातही दिसतील आणि दत्तप्रभूंच्या रूपात म्हणजे एकमुखी दत्ताच्या रूपातही ते दिसतात. आणि ते आत्ता हिथं म्हणतात मी हिथंच आहे. म्हणजे हे जे आत्ता पोशाख त्यांनी घातलेला आहे, लाल रंग हा देवीला जास्त आवडतो. आणि अनघा लक्ष्मीचं जे व्रत केलं जातं ते मार्गशीर्ष महिन्यापासूनच केलं जातं. ज्यांनी हा ड्रेस तयार केला त्याला लाख लाख प्रणाम माझे. वैशाली ताई, मला असं वाटतंय की सर्व काही पोचलं आपल्याला, वेगळं काही सांगायची गरज नाही. सद्गुरूंचं कृपाछत्र अखंड आपल्यावर आहेच, त्याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी हा पोशाख शिवला तर त्यांचं सुद्धा इथं कौतुक व्हायला पाहिजे ना. तो सुनित्राताई पावसकर यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांच्या कृपया आपण यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ. सुनेत्राताई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रचंड टाळ्यांच्या आवाजात आपण त्यांचं अभिनंदन करूया. आणि खरोखरीच रानडे काका जसं म्हणतात तसं आपण बघितलं तर एकदा ते स्वामी दिसतात, एकदा दत्तगुरू दिसतात आणि एकदा महालक्ष्मी रूप जे आता तिथं एक फोटो ठेवलेला आहे बघा, वैभव लक्ष्मीचा. आमच्या ते आम्ही लहान असताना आम्हाला ते कळत होतं वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं वगैरे. आता ते माहीत नाही, असू दे, त्याविषयी मी काय बोलत नाही. श्री स्वामी समर्थ. आणि ज्यांचा आवाज खूप चांगला असतो ना ते कायमच म्हणत असतो, काय आवाज माझा काय आला नाही भावा व्यवस्थित असं. मग असं जर म्हटलं ना तर त्यामुळे आमच्यासारखे गायकांना गप्पच बसतात, गाणं म्हणायलाच नको म्हणतात. श्री स्वामी समर्थ. आपला आवाज खूप छान होता आणि स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. आणि आता श्री स्वामी समर्थ. बोडस काकू अनुभव सांगतायत. श्री स्वामी समर्थ. बोडस काकू. श्री स्वामी समर्थ. आजचा आलेला अनुभव मी तुम्हाला वाचून दाखवते. माझ्या बहिणीचे 15 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले. त्याचं सर्व कार्य करून मी पुण्यात आले. मन फारच दुःखी होते. पण तेवढ्यात श्री सद्गुरू दादा महाराजांचा फोन आला आणि त्यांनी मला मठात बोलवलं. माझ्या बहिणीचे सगळे त्यांना सांगितले आणि तिचं काही सगळं दुःख विसरून मी त्यांना परत हे केली प्रार्थना की तिचं काही ती दवाखान्यात जाताना तिने दागिने काहीतरी काढून ठेवले होते. माझ्या सुनेने मला फोन करून सांगितलं की मावशी तुम्ही मठामध्ये जाता ते विचाराल का. मग मी काल आले मठात, दादांना विचारलं, दागिने सापडत नव्हते म्हणून. तर स्वामींनी आणि दादा महाराजांना विचारले तर ते म्हणाले घरातच आहेत. त्यांनी पिशवी कोणती वगैरे काय सगळं वर्णन व्यवस्थित केलं त्याच्यामध्ये. आणि असं करून मी घरी गेल्यानंतर सुनेचा फोन आला मला की म्हणाली मावशी काय म्हटले. मग मी सगळं तिला सांगितलं की त्यांनी असं असं सांगितलं आहे. तिला पण रात्रभर ते चैन पडेना की त्यांनी पण सांगितलं आपण शोधायला पाहिजे. असं करताना समोरच ड्रायव्हरमध्येच ते ठेवलेलं होतं. आम्ही 15 दिवस शोधत होतो, आम्हाला सापडलं नाही. पण ती आणि सकाळी चमत्कार झाला. सकाळी 7 वाजता माझा भाचा उठला तर त्याचे डोळे खूप चुरचुरायला लागले. तर तो म्हणाला की अगं आईने डोळ्याचं औषध कुठे ठेवलं बघ. फोन कुठे ड्रायव्हर बघायला गेले तर त्याच्यामध्ये एक छोटीशी दादा महाराजांनी वर्णन केल्यामुळे असं एका जशी मूळची जशी ट्यूब असते त्या ट्यूबमध्ये ते तिचे दागिने तिने असे पुरचुकीत बांधून दादाने वर्णन केलं होतं. पुंगळीप्रमाणे तिने करून त्या खोक्यामध्ये ठेवलेलं आहे.
आणि ते तिने काढल्याबरोबर तिला इतका आनंद झाला, म्हणजे सगळी स्वामींची आणि दादांचीच लीला की त्याच्या काय डोळ्यास त्याच्या सकाळीच दुखावेत. आणि तिला ते आम्ही 15 दिवसात शोधत होतो पण आम्हाला ते काही सापडलं नाही. पण दादाने सांगितलं, आम्ही सगळं शोधलं, तिने शोधलं आणि तिचा मला सकाळी 7 वाजता फोन आला की मावशी असं असं मिळालेलं आहे. मग मी की धावत मला खरं ते एक देणार होते पत्रक वाचायला, पण माझं म्हणजे एकीकडे आनंदाश्रू एकीकडे दुःखाश्रू. मी जोरात म्हटलं धावत आले आणि दादांना सांगितलं की असं मिळालेलं आहे. श्री समर्थ स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. ज्येष्ठ स्वामी भक्त परम स्वामी सेवेकरी असं जे दाम्पत्य आहे, जे कुटुंब आहे असं म्हणतो बोडस काका काकू. अतिशय भावनिक, तरल स्वभावाच्या, तरल मनाच्या अशा बोडस काकू. त्यांना अनुभव येणं अपेक्षितच आहे. तेव्हा आपली सेवा जितकी आहे दानगी की आपल्याला नक्की असे अनुभव येतात. आणि असा फक्त अनुभव बोडस काकूंनाच नाही, खूप जणांना इथं अनुभव आलेले आहेत. असे खूप जणांना इथे अनुभव आलेले आहेत, अनुभव येत आहेत. म्हणजे असं नाही आपण प्रत्यक्ष समोर बसलं पाहिजे आणि सद्गुरूंशी बोललं पाहिजे. बिनतारी यंत्रणा आहे ही, दिसलं पाहिजे असं पण नाही. हे फक्त त्यांनाच माहिती आणि स्वामींना माहिती. आपले ज्येष्ठ स्वामी भक्त स्वामी सेवक नांगरे साहेब, नांगरे साहेबांना इथे मी आमंत्रित करतो. ते अनुभव सांगणार आहेत. श्री स्वामी समर्थ. नांगरे साहेब. गुरुवारी अण्णा महाराज, सद्गुरू दादा महाराज आणि गुरु माऊली आणि माझे सर्व स्वामी भक्त आणि सगळे माझे स्वामी सेवेकरी. मी मागच्या गुरुवारी नव्हतो, पण दादा महाराजांनी असं सांगितलं की जो ॲक्सिडेंट झाला तुळजापूरला, तो तुळजापूरला असा पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती झाला होता. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावरती माझी साधना असती 3:30 ते 5:30च्या ह्याच्यात. आणि तुळजापूरच्या अगदी जवळ 2-3 किलोमीटर आलो. सँट्रो आणि मोठी आलिशान बस 50-60 सीटरची. आणि त्याच्यात जो ड्रायव्हर होता अगदी तो किरकोळ, एवढं त्यांनी कंट्रोल केलं की तो सँट्रो आणि हे त्याचा पार चुक्का चोर झाला. आणि माझ्या सुनेनी ते 2 मुलं, लहान मुलं होती, ती मुलं घेतली, त्या मांडीवर ठेवली त्याला. आणि त्या बाई होत्या आतल्या, त्या इतक्या अनकॉन्शियस झाल्या, त्यांना दवाखान्यात सरकारी ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि मग आम्ही सगळं, काही लोक तिकडं आपली तुळजापूरला गेली, आम्ही तिथंच होतो. त्यांना घरी पोहोचलो, दुपारी ते शुद्धीवर आले, त्यांना आम्ही पोहोचवलं. त्यांचा एकही पैसा घेतला नाही. पण आम्हाला जी बस होती ती अगदी नवीन कोरकरीत होती आणि ते आम्ही तुळजापूरला पहिल्यांदाच घेऊन गेलो. आणि मग तिथं 15,000 ते 20,000 रुपये खर्च आला. इतके आलिशान नवीन कोरी बस आणि इतका त्यांनी कंट्रोल केला, म्हणजे तो लागू म्हणून माहिती आहे तुम्हाला, तसा तो म्हणजे ड्रायव्हर म्हणजे आमचा नातेवाईक, तर त्यांनी एवढी कंट्रोल केली आणि हे केले. आणि दुसरा अनुभव मागच्या गुरुवारी असा आला की मी मांजरेला गेलो होतो. मांजरेला गेल्यानंतर तिथं आपलं जागरण गोंधळ आणि पूजा होती. आणि रात्रीची अशीच ब्रह्ममुहूर्ताची वेळ होती. आणि मी पूर्ण सगळं जागरण केलं आणि थोडा वेळ अशी झोप लागली. आणि मग 3:30-4ला उठवलं की आरती चालली, म्हणून सगळ्या पाहुण्यांनी वगैरे उठवलं की उठा आता आरती घ्या तुम्ही. आरती घ्या म्हणल्यानंतर आता साखळदंड तुम्हाला माहिती आहे, नंगर असतो तो तोडायचा असतो पहाटे. आणि जवळजवळ 3:30-4 वाजले असतील. आता तो नंगर तोडायचा, आता ती पहार बीर पाहिजे, तर पहार कुठनं आणायची. मोठा एक वळसा, मोठं लाकूड होतं, म्हणजे असा बांबू झाड मजबूत तुळई असती तसं त्याला ते साखळदंड बांधलेला होता. आणि ते सगळे गोंधळी 10-12 जण त्यांनी ते सगळं तो विधी केला आणि तो साखळदंड बांधला.
तो साखर दंड म्हणला आणि माझी गाडी त्या मांडवतच होती आणि मला काय वाटलं कोणाष्ट आणि मी स्वेटर घातला आणि तो स्वेटर एवढा मजबूत होता की तो परिधान केला आणि त्या दोन तोळ्या होत्या तिथं बसले, त्यांचे एक जावई बसले आणि दुसरीकडे मी बसलो आणि तो साखरतंड आणि ते इतका जोरात ओढला की तो माझ्या स्वेटरला घासून इतका जोरात गेला आणि माझ्या हनवटीला लागला. पण ते पहाटेची वेळ आणि सातभूत माझी वेळ असल्या कारणाने इतका त्यातनं निभवलो आणि सुरेखा गायकवाडांचं लग्न होतं म्हणून मी पहाटे 6 वाजता तिथनं मांजरेवरून इथं पुण्यात आलो आणि ती मला सेवा करायला मिळाली प्रत्येकाची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे जे आम्ही आत्ता जे तुम्हाला दाखवणार आहे तर हे आहे हे आजच का घडावं, कारण मी ज्या बाईने हे केलं आहे त्या बाईने हे केलं आहे मला मी सांगितलं होतं की केवळ हे घडावं. त्या बाईने मग त्या डिझायनर आहेत आणि त्यामुळे पण 15 दिवसात केव्हाही या तुम्ही. तर असं झाल्यानंतर माझं काही लक्ष नव्हतं अजिबात, पण आजचा दिवस माझे जे सासू सासरे आहेत ते आज कोणी नसतात नाही आहेत, पण माझे मेवणे सोलापूरला असतात, ते वेळावशीला आज गेलेले आहेत सोलापूरला. तर हे आजच का मिळावं, तर हे नेमकं मला आज मिळालं आहे. मागे पण त्यांनी हे हे त्या बाईने केलेलं आहे, तर त्याच्यासाठी मला खूप आश्चर्य वाटतं आणि हीच रचना वाटते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी ताईमाऊलींना विनंती करतो की ते आपण फक्त दाखवावं ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मला अजून एक अर्धा तास बोलायचं आहे. असं जर म्हटलं तर सगळे उठतील आणि मला मारायला सुटतील. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरु दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी फक्त आपल्या एका सेवेकरांना इथे बोलवतो, ट्रेझरीमध्ये काम करत जाधव साहेब. तो जो फोटो जरा बाहेर देता आला तर द्या. जे लक्ष्मी रूप स्वामींचं जे आहे आणि आज तो फोटो त्यांनी तयार करून सगळा हा योगायोग बरोबर जमून आला. आज अमावस्या आहे. अमावस्याला लक्ष्मीची पूजा करावी असं म्हणतात. लक्ष्मी प्रसन्न होती. अमावस्या बरेच जण अशुभ मानतात, पण अमावस्या कधी अशुभ नाहीये, कारण मूळ जर का आपण बघितलं लक्ष्मी पूजनच त्या दिवशी येतं दिवाळीमधलं. तर एकदा सगळ्यांना दाखवा फोटो तो. लक्ष्मीचा फोटो कसा असावा. गुरुवारी अण्णांनी आम्हाला सांगितलं होतं की कमळामध्ये बसलेली, मांडी घातलेला म्हणजे पद्मसन आणि दोन्ही पावलं दिसतात आणि पाठीमागं हत्ती आहेत. हा फोटो कुठेही बाहेर मिळत नाही. हा खास तयार करून घ्यायला लागतो आणि जाधवने तो तयार करून घेतलेला आहे. तर आपण आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांच्या करता एकदा परत त्यांना सांगू तशा प्रिंट काढून आणता आल्या त्यांना तर परत ते काढून आणतील. आणि अण्णांचं जे ज्ञान होतं की जे ज्ञानाचा भांडार त्यांच्याकडे जे होतं ते सगळं आपल्या सेवेकऱ्यांच्या करता ते नेहमी खुलं करायचे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गजांत लक्ष्मी म्हणतात असा तो फोटो की ज्याच्या मागे 2 हत्ती आहेत आणि मुख्य कारण किंवा मुख्य जे वैशिष्ट्य की दोन्ही पावलं दिसली पाहिजे. आज जर का आपण बाजारामध्ये बघितलं की एकच पाऊल दिसतंय, एक पाऊल खाली सोडलेलं आहे की अजिबात पावलंच दिसत नाहीयेत असं पण फोटो आहेत. पण मुद्दामून अण्णांनी असं सांगितलं की दोन्ही पावलं दिसणारी, पाठीमागं हत्ती आहेत कमळामध्ये बसलेली. आणि हा अशा लक्ष्मीचा फोटो आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लावायचा किंवा आणायचा तो करून आणि त्याची तो आपल्या पूजेमध्ये तो घ्यायचा असतो. आजच्या अमावस्या ताईंनी आत्ता हल्ल्या साहेबांनी सांगितलं की तो कर्नाटकी शब्द की कांगडी येळ असं काहीतरी तो शब्द तो येळ अमावस्या तो
आणि मग त्याचं होत होत ते वेळ अमावस्यांमध्ये दर्श वेळ असं तो आला त्याच्यामध्ये शब्द, की त्याच्यामध्ये आपल्या इथे नाही पण जसं यांनी सांगितलं की धाराशिव किंवा लातूर त्या भागामध्ये बराच त्याचं प्रमाण आहे. आणि आज मला वाटतं अघोषित संचारबंदी असते, तशी ती गावं बंद की ते सगळे शेतांमधनं गेलेली असतात ती लोक, तिथे नवीन पीक आलेलं असतं. आणि अगदी बरोबर सांगायचं की जेव्हा पेरणी होती की पेरणीच्या नंतर येणारी ही 7वी अमावस्या आहे, त्याचा आणखी अचूकता त्याच्यामध्ये. आणि निसर्गाच्या जवळ आपल्या पूर्वजांनी असं सांगितलं की निसर्गाला कुठे धोका न देता, कुठलाही त्याच्यामध्ये नुकसान न करता आपल्याला त्याच्यातनं त्या ऋणातनं उत्तराही व्हायचं असतं. जी पिकं आलेली असतात संक्रांतीला पण त्यांचे बघा ना की सगळे शेतकरी आनंदी असतात. पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करू नये असं म्हणतात. ते का की त्या शेतकऱ्याला तो वेळ त्याच्यात मिळावा, की आता आलेलं पीक त्याला विकायचं आहे पुढे जाऊन, त्याच्याकरता तो पौष महिना दिलेला असतो. आणि दान देणं दोन्ही गोष्टी होतात. जे आपण वाण म्हणतो की वाण जे असतं की त्याच्यामध्ये आलेल्या पिकाची पूजा करायची, शेतावर जाऊन त्या आजच्या दिवसाला तसंच करतात की ते आलेलं जे पीक असतं सगळं मांडून त्याच्याबरोबर एक मातीच्या 5 अशा बाहुल्यांसारखं तयार की त्याचा ते 5 पांडव म्हणतात किंवा पंचमहाभूत, त्याची ती पूजा असते. आणि ज्यांच्याकडे शेत नाही अशा लोकांना ते मुद्दामून बोलवतात, आज तुम्ही आमच्याकडे जेवायला या म्हणून. ते सगळीकडं आज त्या भागामध्ये म्हणजे लातूरच्या धाराशिव उस्मानाबाद त्या भागामध्ये आज खूप आनंदोत्सव असतो. म्हणजे अमावस्या ही अशुभ नाहीये, ती लोक उलट शुभ मानतायत. त्याच्यामध्ये हा संपूर्ण श्रद्धा किंवा किती गुरूंच्या वरती कसा विश्वास किंवा मेदर संधीचा आपण म्हणतो ना सोनं कसं करता येईल त्याच्यामध्ये, की निसर्गाप्रती आपण काय करू शकतो. आपण निसर्गाला आपण काही देऊ शकत नाही, निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट घ्या, गुरूंचा तर स्पर्श झाला, निसर्ग हा गुरुच आहे आपला. निसर्गाप्रती आपण जर काही भावना व्यक्त केली की तो आपल्याला आणखीन भरभरून देतो. आपला फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. बोडस काकूंनी आत्ता सांगितलं ना दागिने मिळाले म्हणजे सोनं त्यांना मिळालं, जे होतं सोनंच होतं, सोनंच त्यांना मिळालेलं आहे. पण गुरु असं काही गोष्टी असे काही चमत्कार घडतात की ज्या सोन्याच्या नाहीत त्या पण सोन्याच्या करून देतात. ते फक्त श्रद्धा पाहिजे. जेवढी श्रद्धा रामदास स्वामींची होती रामरायावरती, तर बरेच वर्षांनी घरी आले त्यावेळेला. आई तोपर्यंत त्याची थकलेली होती, आईला दिसत नव्हतं. रामदास स्वामी त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी उठवलं आईने. असं चाचपडत अंदाजे त्यांनी शरीरावरून त्यांचा हात फिरवला. एक तर स्वामींचं शरीर व्यायामाने असं एकदम बलदंड झालेलं होतं. ते म्हणलं अरे काय रे केवढा मोठा तू झालास, एकदम तगडा झालास, पण मला दिसत नाही, मी तुला कसं बघू म्हणली. रामदास स्वामींनी काय केलं, त्यांच्या कमंडलूवर पाणी होतं, कसं बघा फक्त विश्वासावर रामाचं फक्त नाव घेतलं आणि ते पाणी त्या आईच्या डोळ्याला त्यांनी लावलं. आणि चमत्कार किती लीलाच भगवंताची की आईला दिसायला लागलं. तर आई म्हणली अरे तू काय चेटूक वगैरे शिकून आलास का काय म्हणली, जादूटोणा शिकून आला का काय म्हणली, हे कसं काय घडलं. तर ते म्हणले जादूटोणा नाही, जादूटोणा करणारे आहे पण तो खूप मोठा आहे म्हणले. तो माझा जो बसलाय जो जादूगार तो तिथं वर बसलेला आहे रामराय, फक्त मी श्रद्धेने मी विश्वासाने ते पाणी तुझ्या डोळ्याला लावलं. इतकं म्हणजे जसं ज्या विश्वासाने त्यांनी फक्त सांगितलं की हे पाणी लावल्यानंतर आईला दिसायला लागेल, 100% विश्वास दिसायला लागणारच. आपण त्याकडे सांगतात दिसेल का नाही दिसेल का, एकदाच लावा लागेल का, 2दा लावा लागेल का, शंका आली की संपलं, तर पाणी पाणीच राहतं तिथं. अशीच एक श्रद्धा एका साधूने दाखवली. ते होडीतून चालले होते सगळे. त्या होडीमध्ये काही काही जसे आपण म्हणतो साधू तशी काही काही बाकी इतर लोक पण होती. साधू आपले त्यांच्या चिंतनामध्ये डोळे मिटून त्यांच्या ईश्वराच्या ध्यानामध्ये मग्न होते. त्यांच्या समोर एक टोळकं बसलं होतं. म्हणजे आता आपण जरा ह्या साधूची जरा मजा करू म्हणतात. साधू महाराज जागा करतात. महाराज ते डोळे उघडतात. म्हटलं काय महाराज म्हणले तुम्ही आता आपण जिथे प्रवास करतोय ही नदी म्हणतात मैया, नर्मदाबाई चाललेले असतात की मैया सगळ्यांना भरपूर देते असं ऐकलंय. साधू महाराज म्हणतो हो तुम्ही जे मागाल ते मैया देईल. मग ते अशी खूण करतात. आम्हाला त्या काळातलं म्हणजे असं असं म्हणजे नाणी, आम्हाला सोन्याची नाणी मिळतील का, मैया देईल का, आत्ता देईल का. साधू महाराज म्हणतात हो देईल.
तुम्ही फक्त घ्यायला तुमचे हात तुम्हाला कमी पडतील इतकं मैया देईल. बघा तेवढं पाणी म्हणले, हे सगळं सोनंच आहे. सोन्याची नाणी हवीत ना. बघा साधू महाराज त्यांच्या देवाचं नाव घेऊन कमंडलूतनं पाणी त्या बोटीमध्ये ओततात. जसं पाणी ओततात तसे त्या सोन्याच्या नाणी तशी त्याच्या त्या बोटीत पडायला लागतात. त्या टोळक्याला खूप आनंद होतो. साधू महाराज आपलं परत कमंडलू भरतात, ओततात, परत नाणी तयार होतात. होतं काय, असं करत 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 त्या नाण्याचं वजन वाढायला लागतं आणि ती बोट बुडायला लागते. घ्या म्हणतात, किती पाहिजे अजून घ्या. मग ते घाबरतात, नको नको म्हणतात, आम्हाला हे नको, आमचा जीव आम्हाला प्रिय म्हणतात. म्हणजे फक्त ईश्वरावरती जर का श्रद्धा असेल ना की त्या पाण्याचं सुद्धा सोनं करायची ताकद त्या साधूंच्याकडे किंवा कोणाकडे 100% विश्वास. त्यांना माहिती होतं आपण हे पाणी जेव्हा भरून घेऊ आणि इथं होतो त्यावेळेला त्याच्या नाणीच होणार आहेत ती, त्या विश्वासाने ते होतात. महाराजांच्याकडे पण अशी बरीच लोक आहेत जे अक्कलकोटला महाराज असताना काय काय तरुण सेवेकरी तिथे यायचे, घरात न सांगता आलेले, घरात सांगून आलेले, स्वामींच्या सेवेत आले की परत घराचं नावच नाही, म्हणजे विसरून जायचं सगळं. आपण बघा ना, इथे आलो ना, मंदिरात आलो की सगळं विसरून जातो. इथे 2 तास गुरुवारच्या बघा आपले 2 तास 3 तास, काय काय सेवेकरी तर आपल्या इथे 5 वाजल्यापासून आलेले असतात, रात्री 11 वाजेपर्यंत असतात. 5-5 तास इथे आल्या सुद्धा घरी यायचा काही आपल्याला भान राहत नाही. तसं काही सेवेकरी 2-2 महिने 6-6 महिने तिथे राहिलेले असतात. एक सेवेकरी असतो व्यवसायकरी तिथे राहिलेला, त्याच्या घरचे शोधत, घरी मोठा व्यापार असतो, श्रीमंत असतात ते, त्याचे वडील आणि काका शोधत शोधत येतात अक्कलकोटला. अक्कलकोटपर्यंत गेलाय समजल्यानंतर तिथे येतात, ते बघतात, अरे आपला हा तो पुतणे, तो काका बघतो, अरे हा पुतणे हा साधूचं काय म्हणलं नादी लागलेला इथं. स्वामींच्या समोर त्याला म्हणतो, त्याच्या वडिलांना सांगतो की अरे हा इथं बसलाय. दोघंही पक्के व्यापारी आहे म्हणतात. 6 महिने इथं इथं सेवा करतो ह्या साधूची. म्हटलं 6 महिने आपल्या व्यापारात घटलं असं लक्ष तर केवढा पैसा कमवला असता. व्यापारी लोकांना फक्त व्यापार, अगदी अपवाद असतो जे काही लोक दानशूर किंवा धार्मिक म्हणतात त्याला अशी, पण फक्त व्यापार लोक ठेवून त्यांनी ते उद्गार काढलेले असतात. सांगतो स्वामी नाव महाराज म्हणले याला परत पाठवा, तुम्ही सांगा काहीतरी समजून म्हणतात. महाराज अशा हसतात, ठीक आहे म्हणतात, त्याचं नाव काय असेल बाळा म्हणतात, तुझ्या एवढी मोठी तुझे घरची लोक सांगतात ना, माझ्याकडे काय मिळणार, मी कपलला काय म्हणतात, माझ्याकडनं तुला काय मिळणार नाही, मी गातो तू इथून. स्वामींची आज्ञा म्हणजे गुरु आज्ञा सर्वश्रेष्ठ. तो पण सेवेकरी, खरा सेवेकरी, स्वामींची आज्ञा, त्यांच्या तोंडून शब्द आलाय ना, तिथे शेजारी लोक त्यांच्या सेवेकरी असं स्वामींचे, त्यातला एकाला हाक मारतात, एक नारळ आण म्हणतात, त्यातला एक नारळ तो घेऊन येतो, अजून एक नारळ घेऊन, अजून एक नारळ देतो. स्वामी असं ते वाजून बघतात, त्यात पाणी आहे, हे नारळ घेऊन जा म्हणतात. 2 ते नारळ घेतल्यानंतर त्या जो सेवेकरी असतो त्याला एवढा आनंद होतो की आज स्वामींच्या हस्ते आपल्याला नारळ मिळालेला आहे. आम्ही अंबरनाथला जायचो ना अण्णांच्याकडे, त्यावेळेला मला वाटतं वरळे साहेब असेल, त्यांनाही अनुभव असेल की 8-10 लोक, किती लोक असू देत, अण्णांच्याकडे 1 तास 2 तास बसून झालं, तिथनं एक तर उठा असं वाटायचं नाही. पहिलं अण्णा जेव्हा हो म्हणतील, आता निघा म्हणतील, त्यात स्वतःला उठायचं, हे एक दुसरं कारण. आणि अण्णा निघा म्हणल्यानंतर सुद्धा असं मन तयार व्हायचं नाही, फक्त एक काम करायचे, ते कोणतरी सांगायचे मठातनं नारळ घेऊन ये रे, किती लोक आहेत ते मोजायचे, 8-10 लोक किती आहेत, एक 10 नारळ घेऊन ये. तो सेवेकरी नारळ आणायचा, प्रत्येकाला आम्हाला नारळ दिला जायचा. मग आम्ही खुश, म्हणजे अण्णांच्या हस्ते नारळ मिळाला, चला भरपूर मनात आनंद, तो घेऊन घरी यायचं. तसा तो सेवेकरी जो असतो त्याला खूप आनंद होतो की आज एकाचे जे 2 नारळ दिलेत आपल्याला महाराजांनी, पण तो नाखुशीने बाहेर पडतो. त्याचे वडील काका त्याला घेऊन परत गावी येतात. गावी आल्यानंतर त्याला म्हणतात, काय तुझा महाराज म्हणले, देऊन का दिलं, तर 2 नारळ. आमच्या बरोबर तू इथे व्यापारात काम केलं असं, आतापर्यंत किती कमवलं असं 6 महिन्यामध्ये, लगेच त्याचा हिशोब सुरू होतो, इतक्या दिवसाचा एवढा, इतके दिवसाचे इतके, इतकं तू नुकसान तुझं केलं, आमचं केलं. दुपार सेवायला तर म्हणतात नारळ दिलं, तर आता एक काम कर म्हणतात, त्याच्यात ते जो आई असते त्याची, त्याला सांगतात की हे नारळ आता ते वाढव, काहीतरी आता गोड कर, दिलेत त्या महाराजांनी तर बघू म्हणले. म्हणून त्याच्याही ते नारळ, ती पण वाजवून बघते, पाणी असं आतमध्ये, नारळ फोडल्याबरोबर पाण्याऐवजी टपा सोन्याची नाणी त्यातनं खाली पडतात. दुसरं नारळ बघतात, परत वाजवून बघतात, पाणी, परत तो फोटो, परत सोन्याच्या नाणी खाली पडतात.
आणि मग त्यांचे डोळे उघडतात. अरे बापरे म्हणले, 2 नारळ परत जाऊन म्हणले आपण महाराजांचे पाय धरून परत जाऊन त्यांना सांगू. तर मुलाला परत घेऊन चल चल म्हणतात. आता आपण अक्कलकोटला. आता मुलगा आनंदित होतो. मुलाला काय की स्वामींचं दर्शन होणार, ह्यांना काय आपल्याला आणखी नारळ दिले तर कसं होईल. दोघांच्या मनात वेगळे विचार. तो मुलगा म्हणतात आता तुम्ही यायची आवश्यकता नाही, माझा मी जाईन, तुम्हाला यायचं असेल तुम्ही या, तुम्हाला स्वामी नारळ देतील नाही देतील, मी चाललो म्हणतात, मी स्वामींच्या चरणी माझी सेवा करायला चाललो. तो मुलगा त्यांची वाटही बघत नाही, तो आपला त्याची ती अक्कलकोटचा मार्ग धरतो, स्वामींच्याकडे जातो. तिथे गेल्यानंतर महाराज बघतातच की आलाच परत म्हणतात सेवेला, येतील तुझे काका आणि पण आता त्यांना ते नारळ देतात. ती वेळ असती फक्त विश्वास. जो मुलगा त्याने सेवा करत असतो त्याचं फळ महाराजांनी दिलं. कुठल्याही परिस्थितीत कसं घडवायचं, परिस्थिती कशी बदलायची, शेवटी ब्रह्मांडला नायक आहेत ते, कोणाला काय द्यायचं आणि कोणाला काय नाही आणि कधी. सेवेकरी आपल्याकडे आल्यानंतर आता आज बोडस काकू फक्त कालच आले ते असं त्यांचं काम झालं. आपल्याकडे असे बरेच काही आहेत भक्त की अजून त्याचं काम होत नाही. शेवटी त्यांच्या मनावरती असतं ते, फक्त विश्वास सोडायचा नाही, जे आहे ते करत राहायचं, एक ना एक दिवस जरूर त्यांचं काम होईल. आपल्या गुरुवारी आत्ता ह्या मी इथे थांबतो. आपली पालखीची आणि महाप्रसादाची व्यवस्था, पालखी आपले सेवेकरी जेव्हा मार्गस्थ होतात ते आपण महाप्रसाद सुरुवात करतो. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायची इच्छा असेल तर त्यांनी जरूर पालखीबरोबर जावं आणि त्याच्यानंतर उरलेल्या भक्तांनी फक्त रांगेमध्ये महाप्रसाद घ्यावा. आपण स्वामींचा एकदा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.